कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। सळवे भवानीनगर सळवेचे आलेले आहेत। कुंभारगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज। पंच 2 मिनिटं। कुंभारगाव 11 कुंभारगाव चला प्लीज फास्ट खेळा मित्रांनो। आपला एक 12वा खेळाडू पाठवा कारण काही नियम यस अलेक्स फलंदाज रवी आणि त्यांच्या साथीला राज। पहिला चेंडू ओव्हर पिच टॅपचा फटका बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। पहिल्या चेंडूवर रवी आणि टीमचं खातं उघडलं जात आहे। धावांचा श्रीगणेशा होत असताना पहिल्या चेंडूवर टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अलेक्स। क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय फ्लाइंग स्लिप तैनात केले। दुसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झेलची संधी मिडॉनला एनके करणार नाहीत कोणती चुकी। मोठा विकेट मोठ्या विकेटचं पतन फलंदाज बाद। इनट नंबर 3 श्रीधर आलेत। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर कट होतोय। निर्धाव चेंडूचे होते सांगता अलेक्स यांनी पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त करून दिले। 3 चेंडू अखेर 1 धाव धावफलकावर 1 गडी बाद झालाय। राज बाद झाल्यानंतर श्रीधर न्यू बॅटर। चौथा चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न चेंडू पायावर आदळतोय। लेग बाय स्वरूपात 1 धाव गोशांक क्षेत्रामध्ये प्राप्त होईल। 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव 2 धावा धावफलकावर। क्षेत्ररक्षणाची सजावट स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय। पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ डीपला आहे आणि काऊ कॉर्नरला तैनात क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत। पंच केलाय लॉंग ऑफला झेलची संधी असेल। वेगाने चेंडूवर आलेत। गुड कॅच ऑफ द क्वालिटी। प्रथमेश यांनी कोणती चुकी केली नाहीये। दुसरा धक्का टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव। प्रतिम गोलंदाजी कशी असावी याचं उदाहरण अलेक्स यांनी पेश केलंय। शेवटचा चेंडू शेष 2 धक्के दिलेत पहिल्या षटकात। पायावर आदळलाय चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही होत आहे। लेग बाय स्वरूपात मात्र 1 धाव प्राप्त केली जाईल। अलेक्स यांचं यशस्वी षटक समाप्त होत आहे। धावा खर्च केल्या या षटकामध्ये 3 2 गडी बाद टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव।
प्रकारची गोलंदाजी ॲलेक्स यांनी जशी सुरुवात हवी होती. कर्णधाराने टॉस जिंकला. नाणेफेक आपल्या बाजूला लागल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि तो निर्णय मात्र सार्थ ठरवलाय. ॲलेक्स पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. निश्चितच 2 धावा लेगबाईच्या होत्या. 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये. जबाबदारी आता घ्यावी लागेल फलंदाज रवी आणि विशाल यांना. षटक क्रमांक 2 प्रमोद यांचा पहिला चेंडूवर पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि ते एक छोटी धाव घ्यायची होती परंतु सुरक्षित आहेत. वाईट बॉल. प्रमोद कदम एक लेग स्पिन साठी जाणला जातो. लेग कटर चांगले टाकतात. चेंडूला फिरवण्यामध्ये यशस्वी सातत्याने ठरत असताना यांना पाहिलंय. आता मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील यावर खूप काही निर्भर असेल. कारण या खेळपट्टीचा विचार केला तर ही फ्लॅट खेळपट्टी आहे. धावा बनतात परंतु त्या बनवाव्या लागतील. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळलाय. NK चेंडू खाली लॉंगॉनला तैनात आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. फेकी थोडीशी दूर आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने पाहायला मिळाली. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त होत असताना 6 धावा धाव फलकावर. फुल टॉस चेंडू क्रॉस बॅटेड फटका अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. जरूर एकच धाव प्राप्त होईल. खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन. कारण या फुल टॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी होती आणि मात्र इथे कुठेतरी वॉर्मअपचा अभाव पाहायला मिळाला. कारण अशा गोष्टी तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळतात. याचा बिमरसाठी एक रिव्ह्यू आहे. व्हाईटच्या बॉलसाठी देखील रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. नवीन क्रिकेट नियम. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडू खाली आकाशाने पकडलाय झेल आणि परतावा लागेल. फलंदाज विशाल बाद. सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते पाटण क्रिकेट मधील जिव्हाळाकरांची जिव्हाळा स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा दिवस. विकास पहिला चेंडू ओव्हर पिच होता. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नवनाथ दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु कॉलिंग अगदी चांगलं. सहकार्याला आपल्या नकार दिलाय. रवी आघाडीला आले आहेत. अद्याप एकच धाव त्यांच्या बॅट मधून आली आहे. आक्रमण करावी लागतील कारण 3 षटकांची लढत तुम्ही एवढा वेळ घेऊ शकत नाही. कारण आता आधुनिक क्रिकेटमध्ये शॉर्टर फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडूमध्ये आक्रमण करावी लागतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकामध्ये गोलंदाज प्रमोद. बॅक फुटला जाऊन क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. दुसऱ्या प्रयत्नामध्ये वॉट अ कॅच. विलक्षण झेल पकडलाय. आकाशाने कॅच ऑफ द मॅच. एका क्षणाला वाटलं चेंडू हातातून निसटला परंतु सूर मारत मात्र हा झेल पकडलाय. बॅक टू द डगआउट.
4 गडी बाद झालेत. खराब सुरुवात टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव. आज रविवारची सकाळ आणि या सकाळच्या पहिल्याच सामन्यामध्ये खराब सुरुवात. एखादी भागीदारी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. लेग कटर चेंडू पाहायला मिळतोय परंतु खराब दिशा. -1 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये 10. धावफलकावर एनके यांच्यावर केले आक्रमण. मॅच बॉल आलाय. 4 चेंडू शेष पहिल्या डावातील. गोलंदाज नवनाथ यांना ते चांगले हाताळावे लागतील परंतु दुसऱ्या बाजूला विकास यांना आक्रमण करण्याचा पवित्रा धारण केलाय. टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव. गोलंदाज चांगले आहेत परंतु धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. लढण्यापुरती धावसंख्या उभारावी लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यस, इट इज अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये बदल. हा देखील आपल्याला चांगला कटर पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीपला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर आलेत जरूर. विलक्षण वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. विकास बोरगे आणि विकास यांनी 20 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. विकास बोरगे आणि विकास माटेकर या दोघांना आपल्या संघाचा विकास करावा लागेल. 3 चेंडू शेष. हा चेंडू ऑफ स्पिन प्रकारचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. कटरसाठी चांगला जाणला जातो एनके. ज्या प्रकारे त्यांच्याकडे चेंडू फिरवण्याची क्षमता आहे, चेंडूवर असलेला कंट्रोल आणि टप्पा देखील चांगला अगदी हाताळला जातोय. एक षटकार जरूर आलाय परंतु चांगले चेंडू देखील हाताळलेत. हा चेंडू देखील विकेट करण्याचा प्रयत्न. अपील जरूर केले आणि इथे मात्र फलंदाज यष्टीचीत. सातत्याने ठराविक अंतराने खराब फटके. टीम कुंभारगाव फलंदाज बाद. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत मनोज. 20 धावा धावफलकावर. 5 गडी बाद झालेत. खराब सुरुवात. शेवटचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची दिशा पाहिली जाईल. अवघी 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त झाले. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर कुंभारगाव 11 कुंभारगाव 21 धावा धावफलकावर. आणि पहिला विजय प्राप्त करण्यासाठी लक्ष्य असेल टीम भवानीनगर सळवे. 22 धावा 22 रन्स टू विन. मी टॉस साठी नक्कीच विनंती करेन सुंदरगड 11 टोळेवाडी विपक्ष जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या प्लीज. मी विनंती करेन आपल्या गावचे लिजेंड क्रिकेटर समाधानदादा भालेकर आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. वेलकम समाधान दादा. या टॉसचा बॉस मध्ये 1 साइड गेम चेंजरचा आपण कटआउट पाहतोय. ज्या प्रकारे या कटआउटचा डिझाईन आहे जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सुंदरगड 11 टोळेवाडी विपक्ष जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. समाधान दादा भालेकर लिजेंड क्रिकेटर मास्टर क्रिकेटर म्हणून आपल्या तालुक्यासाठी ओळखले जातात. सातत्याने चांगले क्रिकेट देखील त्यांनी खेळले.
जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे कॅप्टन जरा फास्ट या, कारण पहिला डाव समाप्त झालाय. 22 धावांचं लक्ष्य टीम भवानीनगर सळवे कशा प्रकारे पार केलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. टॉस केला जाईल. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. कराटे संघ कॉल करेल स्विंग द कॉइन हेड अँड टेल. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन टीम सुंदरगड 11 टोळेवाडी टॉस जिंकलाय आणि महत्वाचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 3 षटकांची लढत. काय रणनीती असेल? आज रविवारचा दिवस, स्क्वॉड तर संपूर्ण असेल आणि काय रणनीती असेल या सामन्यामध्ये? सकाळचं क्षेत्र असल्यामुळं धावा थोड्या करण्यात थोडा विलंब होईल, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि बॉस यांचं ज्या प्रकारे आयोजन असतं, पाटण क्रिकेट आज एका वेगळ्या उंचीवर गेलंय. आपण देखील नवीन आहात आणि ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण पाहतोय जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक, काय सांगाल? आयोजन तर एक नंबर असतं. बॉसना मी खूप टायमापासून ओळखतो, त्यांच्यामुळे मी या पाटण तालुक्यामध्ये टीम रजिस्टर केली आणि पुढील. थँक्यू सो मच. अगदी शब्द अपुरे पडतायत. फलंदाजी करायची 18 चेंडूंचा खेळ, काय माइंडसेट असेल? आम्ही तर ठरवलं होतं की जर टॉस जिंकला तर आम्ही फलंदाजीच करणार आहे म्हणून. अगदी मनासारखं झालंय आणि मनासारखा निर्णय तुम्हाला आलाय. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक, पैठणी साडी चर्चेचा विषय, काय सांगाल? नाही, खूप वेगळेच त्याने आकर्षित ठेवले आहे. काल पण आम्ही ऑनलाईन बघत होतो, ते सर्व बोलत की पहिल्यांदाच कोणीतरी असं काहीतरी वेगळे ठेवले, त्यामुळे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन कमी बोलतात, मैदानामध्ये अगदी जास्त चांगलं क्रिकेट खेळलं जाईल. टॉस जिंकलाय टीम सुंदरगड 11 टोळेवाडी. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. बावीस धावांचं लक्ष जरूर छोटं आहे, परंतु कठीण केलं जाऊ शकतं. ही मॅच रंगेल, कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने आपण पाहतो, कोणतंही क्रिकेट असू द्या, ते सामने चांगले रंगतात. या धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल? टीम भवानीनगर सळवे, शंभू आणि त्यांच्या साथीला प्रमोद. पहिला चेंडू प्रमोद खेळतील. षटक क्रमांक 1 गोलंदाज श्रीधर. लक्ष छोटं आहे, कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिला चेंडू अगदी खराब दिशेवर हाताळत असताना गोलंदाज श्रीधर व्हाईट बॉल. वॉर्मअपचा अभाव पाहायला मिळतोय, म्हणून तुमचे अगदी मेंटॉर असतील, कोचेस असतील, तुमचे सिनियर खेळाडू नेहमी सांगतात की ज्यावेळेला तुम्ही सामना खेळण्याच्या आधी वॉर्मअप करा. वन पडती ओव्हरचा इशारा केला जातोय आणि कुठेतरी शरीराची अगदी हा चेंडू अगदी शरीरावर आदळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. लेग बाय स्वरूपात 1 धाव. आशा करूया दुखापत गंभीर नसावी. चेंडू डोक्यावर आदळलाय आणि या गोलंदाजाने पहिला चेंडू देखील अकूट टप्प्याचा हाताळला होता. आणि ज्या प्रकारे आज आपण पाहतोय थोडीशी गुलाबी थंडी, आणि या गुलाबी थंडीमध्ये ही आपण गरमागरम मॅच पाहायला मिळेल. चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. पंच शहानिशा करत असताना वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. या अवांतर धावा कुठेतरी रोकाव्या लागतील. कुंभारगाव 11 कुंभारगाव, कारण जर तुम्ही या अतिरिक्त धावा दिल्यात तर सामना जाऊ शकतो. शॉर्ट आर्म जॅक. क्षेत्ररक्षक आहे डीपला, परंतु चेंडूची दिशा पाहिली जाईल. अगदी चेंडू योग्य दिशेला. दुसऱ्या डावातील पहिला चौकार. श्रीधर यांचा रनअप आहे. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी शैली कुठेतरी चुका करत असताना सातत्याने.
कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्यांना झेल सोडलाय. झेल सोडलाय की सामना हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल, परंतु पहिला गडी बाद करण्याची संधी होती. यश प्राप्त झालं असतं श्रीधर यांना. क्षेत्ररक्षण खराब. विकास होते तैनात परंतु चुका केल्यात. जय हनुमान चषक मध्ये कुंभारगाव 11ने याच मैदानामध्ये द्वितीय पारितोषिक फटकावलं होतं आणि या सामन्यात मात्र खराब खेळाचं प्रदर्शन. कमी गतीने टाकलेल्या चेंडू चांगली गोलंदाजी. अगदी ज्या प्रकारे त्यांना वेगासाठी जाणले जातात, परंतु हा चेंडू स्लोअर वन. ज्या प्रकारे मिश्रणयुक्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मांडाटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रमोद ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते सांगता. या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण दुसऱ्या डावामध्ये धावा करणं सोपं नाहीये. सकाळचं सत्र, त्यामुळे धावा करण्यासाठी झगडत असताना दोन्ही टीम. 1 to go. शेवटचा चेंडू पायावर टाकलाय. फ्लिकचा फटका. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होईल. या शेवटच्या चेंडूवर टीम भवानीनगर सळवे. 12 चेंडू 13 ची आवश्यकता. पहिल्या षटकाखेर 9 धावा खर्च केल्या श्रीधर यांनी. अवांतर चेंडू अवांतर धावा खर्च करत असताना अगदी 9 धावा दिल्यात. आता मात्र गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी कोणता येईल. चला प्लीज कुंभारगाव 11 कुंभारगाव राजखळंत्रे आणि टीम थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो. आपण 2 षटकांच्या मध्ये जास्त वेळ घेत आहे. थोडंसं सहकार्य करा प्लीज. नम्र विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या माध्यमातून. बारा चेंडूमध्ये 13 ची गरज आहे. षटक क्रमांक 2 महेंद्र आलेत. महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. सामना फिरू शकतो, तो फिरवावा लागेल. महेंद्र यांचा पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला वळवलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करत असताना टीम भवानीनगर सळवे. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे अद्याप कुंभारगाव 11 कुंभारगाव जास्त वेळ घेत आहे. एकतर तुम्ही 2 षटकांच्या दरम्यान पहिलाच वेळ दवडला आहे आणि आता मात्र तुम्ही जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. कमी गतीने टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड फटका. धावचीची संधी असेल. धावबाद करण्याची संधी आणि ते मात्र पंचांकडे अपील केली जाते. ज्या प्रकारे या चेंडूवर धावबाद करण्याची संधी होती ती मात्र कुठेतरी एक धाव मात्र जोडली जाईल. महेंद्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे या 2 षटकांमध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. कधी बाद करावा लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू हुकचा फटका. लॉंग लेगच्या दिशेने फटका खेळलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर 12 धावा. 22 धावांचं लक्ष. अद्याप 10 धावांची आवश्यकता. 10 धावांची आवश्यकता असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे आणि शंभू यांना पळतावा लागेल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन.
एनके इन ॲट नंबर 3. 4 चेंडूमध्ये एक गडी बाद केलाय, 3 धावा खर्च केल्यात महेंद्र यांनी. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे, वर्तुळाच्या आतमध्ये झेल टिपला जाईल. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत महेंद्र यांनी आणि आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना एनके गोल्डन डकचा शिकार 0 बाद. मात्र पूर्णपणे रंगतदार अवस्थेमध्ये 12ला 2. एक चेंडूचा खेळ शेष. महेंद्र यांनी सामना फिरवलाय. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक होईल का? एक महत्वाचा गोलंदाज महेंद्र आणि हा महत्वाचा चेंडू असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू बिगेट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक मात्र प्राप्त केली जाते. गोलंदाज महेंद्र आणि अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी आणि महत्वाच्या सामन्यामध्ये अगदी सामना रोमांचक अवस्थेमध्ये ज्या विकेटची प्रतीक्षा होती, आता मात्र भवानीनगर सळवेच्या डावाला खिंडार पाडलाय. जिव्हाळा चषक मधील 3री विकेट हॅट्रिक घेत असताना गोलंदाज महेंद्र. सामना रंगतदार अवस्थेमध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. गोष्टीचा आपण उल्लेख केला की सामना फिरू शकतो आणि तो सामना फिरवलाय. महेंद्र यांनी अवघ्या 3 धावा खर्च केल्या. हॅट्रिक देखील प्राप्त केली आहे. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर आकाश आणि प्रमोद आहेत खेळपट्टीवरती. अंतिम षटकासाठी गोलंदाजीसाठी दाखल झालेत विशाल. 6 चेंडू 10ची गरज. कुंभारगाव सामना सोडायला तयार नाहीये. पहिला चेंडू ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय जरूर. धावचीची संधी असेल. फेकी योग्य दिशेला केले जरूर, परंतु गोलंदाजाने चुकी केली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात. 5 चेंडूमध्ये करायच्या आहेत आता 8 धावा. प्रमोद आघाडीला आलेत आणि आता मात्र जबाबदारी पूर्ण खेळ करावी लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल कारण सामना क्रिकेटचा आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिलाय. या चेंडूवर मात्र पुनरागमन केलंय गोलंदाज विशाल यांनी. 4 चेंडू 8ची गरज. नेव्हर गिव्ह अप. ऍब्सोल्युटली नेव्हर गिव्ह अप. एका क्षणात माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलतो आणि हा खेळ बदललाय. 4 चेंडू 8ची गरज. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच चेंडू चुकी केली आहे आणि प्रमोद यांच्या बॅट मधून जिव्हाळा चषक षटकार. चित्तथरारक सामना पाहतोय आपण. विजयासाठी धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. हा निर्णायक चेंडू असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड फटका. गॅप मध्ये फटका खेळलाय आणि प्रमोद यांनी मात्र हा विजयी चौकार ठोकलाय. आपल्या पद्धतीने सेलिब्रेशन करत असताना विजयाचा चौकार टीम भवानीनगर सळवे संघासाठी.